प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुसंगून घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. मुंबईत 2 नवीन मेट्रो मार्ग सुरू झालेत. मेट्रो लाईन 9 आणि मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालंय. मेट्रो 2B चा पहिला टप्पा मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन असा आहे, तर मेट्रो 9 चा पहिला टप्पा दहिसर पूर्व ते काशीगाव असा आहे. या 2 नव्या मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांची लोकल ट्रेनच्या गर्दीतून सुटका होणार आहे. मेट्रो लाईन 9 टप्पा पहिला 4.7 किलोमीटर दहिसर पूर्व ते काशीगाव असा. स्थानक दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव. मेट्रो लाईन 9 टप्पा पहिला 4.7 किलोमीटर दहिसर पूर्व ते काशीगाव असा हा टप्पा असेल. अंधेरी मीरा रोड थेट जोडणी होईल. ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो असेल. डबल डेकर मेट्रो अधिक उड्डाणपूल. मेट्रो लाईन 2A सोबत इंटरचेंज होईल. भविष्यात विमानतळाशी जोडणी होईल. 0 कार्बन उत्सर्जन प्रवास असेल. मेट्रो लाईन 2B टप्पा पहिला 5.53 किलोमीटर चेंबूर ते मंडाळे असा. स्थानक NG आचार्य उद्यान डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द, महाराष्ट्र नगर, मंडाळे. मेट्रो लाईन 2B टप्पा पहिला 5.53 किलोमीटरचा चेंबूर ते मंडाळे असा हा टप्पा असेल. मेट्रो लाईन 2A चा हा विस्तार असणार आहे. मंडाळे डेपो हा आशियातील सर्वात मोठा मेट्रो डेपो ठरेल. सर्व स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं प्लॅटिनम मानांकन असेल. 0 कार्बन उत्सर्जन प्रवास मानांकनही असणार आहे. मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे. 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं. 2019 ला ब्रेक लागला याला. मग ते ब्रेक वरचा पाय आम्ही 2022 पर्यंत याला हे लागला. मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ऍक्सिलेटरवर असतो आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे. देशातील सर्वात लांब ठाणे ते बोरीवली बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आलाय. बोगद्याच्या खोदकामासाठी नायक नावाच्या मशीनचा वापर करण्यात आला. हे मशीन हिंदुस्थानातील एकमेव सिंगल शील्ड हार्ड रॉक टनल बोरिंग मशीन आहे. त्याच्या मदतीनं बोगद्याचं खोदकाम केलं जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार असून हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली हा 1.5 तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तर ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्याचे फायदे काय पाहूयात. एकूण 11.84 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. 13.3 मीटर व्यासाच्या TBM द्वारे 10.25 किलोमीटर दुहेरी बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ हा केवळ 15 मिनिटांवर येईल, तर 75 मिनिटांची बचत होईल. पूर्व ते पश्चिम जोडणी होणार आहे. जगातील सर्वात खोल शहरी बोगदा अशी नवी ओळख मिळणार आहे. तर बोगद्याची वैशिष्ट्ये आणि प्रमुख ठळक बाबी यांच्यावर नजर टाकूया. भारतातील सर्वात खोलवर असलेला शहरी बोगदा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जाईल. शहरी भागातील सर्वात मोठ्या व्यासाच्या बोगद्यांपैकी एक ठरेल. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांखालील दुहेरी बोगदा अशी ओळख होईल. 6 पदरी सुविधा अर्थात दोन्ही बाजूंनी 3 मार्गिका असतील. प्रत्येक बोगद्यात 2 वाहतूक मार्गिका आणि 1 आपत्कालीन मार्गिका असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विकास केंद्र म्हणून ओळख असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात आजच्या घडीला वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक असा 9 किलोमीटरचा पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पाचं मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं. आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार असून त्यातील 3.36 किलोमीटरचा पहिला टप्पा 20 महिन्यांत पूर्ण करण्याचं आश्वासन कंत्राटदार कंपनीनं दिलंय. एकूण लांबी सुमारे 9 किलोमीटर, एकूण स्थानक 22, लांबी सुमारे 3.5 किलोमीटर,
पहिला टप्पा वांद्रे ते कुर्ला, कुर्ला ते उत्पादन शुल्क भवन दरम्यान प्रवास. बारामती परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या पावसामुळे ऊस, भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे हिरावला गेलाय. बारामती तालुक्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भुईमूग आणि केळीच्या शेतीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नुकताच आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे. संबंधित यंत्रणांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे, असं आश्वासनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना दिलंय. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.